महिला दिनानिमित्त योगगुरू रामदेव बाबा यांच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी गांधी मैदानात सांडपाणी साचून मैदानाला तळ्याचं स्वरूप आलं होतं. आता पुन्हा एकदा मैदान सांडपाण्यानं व्यापून गेलंय. मैदानात पसरलेल्या सांडपाण्यामुळं इथं खेळण्यासाठी येणाऱ्या स्थानिक मुलांसह फुटबॉलचा सराव करणाऱ्या संघांच्या खेळाडूंची गैरसोय झाली आहे. सांडपाण्यासह मैदानाच्या समस्येकडे महापालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नसल्याबद्दल क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ह्याकडे कॉर्पोरेशन जरासुद्धा लक्ष देत नाही. काही त्यासनी कशाचंही देणं घेणं नाही, काही नाही. फक्त फायलीवनी सही करायचं, पैसे मिळवायचं, दुसरं विषय काय नाही त्यांचं. कवाही ग्राउंडकडे कसलंही लक्ष देत नाही. ते कायम गटर तुंबलेला असतं, कायम तुंबलेला असते. बाबा तिथं माणूस कायम लावावं, जरा थोडंफार करावं, जरा काढलं की जाईल पाणी ते ठेवावं, तसं काही नाही यांचं. हे बघतसुद्धा नाहीत. विभागीय कार्यालय लागून याला ग्राउंडला माग बघतसुद्धा नाहीत वाकून. ती आम्ही तर किती वेळा आंदोलन आणि किती वेळा हे करत बसायचं आम्ही. दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उत्तम कोराणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गांधी मैदानाची पाहणी केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांडपाणी रोखून धरणारे अडथळे काढण्याचा प्रयत्न केला, पण ही तात्पुरती मलमपट्टी असून मैदानाच्या दुरवस्थेला मैदानाच्या विकासाचं श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला. पब्लिकला किंवा जनतेला असं वाटायचं की काम कोण करत नाही, पण आज लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत. महानगरपालिका जबाबदार आहे. नगरसेवक आम्ही होतो, पण 2.5 वर्ष झाली महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. याला कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. आणि ज्या लोकप्रतिनिधींनी खोट्या वल्गना केलेल्या आहेत, खोट्या 5 कोटी रुपये आणले, 15 कोटी रुपये मंजूर, 10 कोटी रुपये मंजूर, ह्या सगळ्या वल्गना निघालेल्या आहेत. गेल्या 1.5 वर्षामध्ये फक्त 1 कोटी रुपये निधी गांधी मैदानाला प्राप्त झाला. पुढचा निधी न आल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टर अगदी लिटरली काम टाकून पळून गेलेला आहे. हेच सत्य जनतेनं जाणून घ्यावं. गांधी मैदानासाठी 5 कोटीचा निधी मंजूर झालाय, पण प्रत्यक्षात 1 कोटी रुपये मिळाले. या निधीतून काम सुरू झालं, परंतु निधी संपल्यामुळं ठेकेदारानं काम थांबवलं असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या पाहणीवेळी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.